महायुतीतील उमेदवार निळकंठ म्हात्रे व सुनीता जोशी यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन. प्रीतम पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील संभ्रम केला दूर. पेण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीकडून प्रभाग क्रमांक 10 मधील प्रचाराला जोर आला असून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार निळकंठ सखाराम म्हात्रे, नगरसेवक पदासाठी दुसरे उमेदवार सुनीता शिवराम जोशी, जना आत्या, तसेच थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम ललित पाटील यांच्या प्रचारात उत्साह पाहायला मिळत आहे. कमळाच्या चिन्हावर मतदान करून तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याची विनंती प्रीतम पाटील यांनी प्रभाग 10च्या मतदारांना केली आहे. दरम्यान महायुतीत निर्माण झालेल्या बिघाडीनंतर शिवसेना शिंदे गटाने एकला चलो भूमिकेत जात 5 उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यापैकी काही माजी नगरसेवक पूर्वी भाजपमध्ये कार्यरत होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. तथापि भाजप पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम मानला जात असल्याने अधिकृत महायुतीच्या उमेदवारांनाच मत देण्याचे आवाहन करत प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीचा विजय सुनिश्चित करा असे स्पष्ट आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी केले आहे. नमस्कार. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी मी सौ प्रीतम पाटील आणि प्रभाग क्रमांक 10 साठी महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार निळकंठ म्हात्रे आणि नगरसेवक पदासाठी दुसऱ्या उमेदवार सुनीता जोशी, आम्हाला तिघांनाही कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी नम्र विनंती मी सर्व जनतेला करते. जे इतर पक्षाचे उमेदवार आहेत त्याबाबत नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पक्षश्रेष्ठीचा पक्ष नेतृत्वाने घेतलेला कोणताही आदेश हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळे त्या आदेशाचं पालन करून महायुतीचेच उमेदवार विजयी करा अशी मी जनतेला विनंती करते. आपण पाहत आहात शिवतेक समाचार.